वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. थेट प्रश्नांना सुरुवात करूया. बर्लिनच्या पश्चिमेला नेनहोसेनजवळ एक लघुग्रह पृथ्वीला धडकला. त्याचे नाव काय होते? ॲस्टेरॉइड क्रॅश इनटू अर्थ नियर नेनहोसेन इन वेस्टर्न पार्ट ऑफ बर्लिन. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट ॲस्टेरॉइड? त्या लघुग्रहाचे नाव होते 2024 BX1, ज्याला तात्पुरते SAR 2736 असे सुद्धा म्हणण्यात आले. द नेम ऑफ दॅट ॲस्टेरॉइड इज 2024 BX1, टेम्पररीली डेझिग्नेटेड ॲज SAR 2736. According to astronomers and observers, the 2024 BX1 asteroid, which was temporarily designated as SAR 2736, landed outside Berlin near Neinhausen at around 1:30 a.m. local time on 21st January 2024. Hungarian astronomer Christian Sarkenzi was the first one to discover the approaching asteroid several hours before its impact, according to the International Astronomical Union. जी जागतिक खगोलीय संस्था आहे त्यांच्या म्हणण्यानुसार हंगेरियाचे जे खगोलतज्ञ आहेत ख्रिस्टियन सार्केन्झी यांनी पहिल्यांदा हा लघुग्रह शोधला आणि त्याला 2024 BX1 किंवा SAR 2736 असे नाव दिले. हंगेरियाचे खगोलतज्ञ ख्रिस्टियन सार्केन्झी यांनी हा लघुग्रह पृथ्वीला धडकण्याच्या काही तासांपूर्वी त्याचा शोध लावला आणि या लघुग्रहाला नाव दिले 2024 BX1. त्यालाच SAR 2736 म्हणतात. हा लघुग्रह नैनहोसेन हा जो बर्लिनचा पश्चिम भाग आहे, बर्लिन शहराचा, जर्मनीमधील बर्लिन शहराचा जो पश्चिम भाग आहे नेनहोसेन, येथे हा लघुग्रह पृथ्वीला धडकला. बर्लिन हे जर्मनीचे राजधानी शहर आहे. रिसेंटली ही हॅज अवॉर्डेड विथ भारतरत्न पॉस्ट्युमोसली. ही वॉज CM ऑफ बिहार. ही इज. अलीकडेच त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. ते बिहारचे मुख्यमंत्री होते. ते रिकामी जागा आहेत. उत्तर आहे कर्पूरी ठाकूर. द आन्सर इज कर्पूरी ठाकूर. कर्पूरी ठाकूर यांचा जन्म 1924 झाला. ते बिहार राज्याचे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री होते. त्यांना जननायकसुद्धा म्हणतात. समाजवादाचे ते धोरणी असे पुरस्कर्ते होते. ते बिहारचे दोनदा मुख्यमंत्री राहिले आणि एकदा उपमुख्यमंत्री होते. डिसेंबर 1970 ते जून 1971 या काळात त्यांनी पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. 1977 मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर कर्पूरी ठाकूर यांनी मुंगेरीलाल आयोगाच्या शिफारशीनुसार दुर्बल घटकांचा अतिमागास घटकांमध्ये समावेश करून या वर्गाला सरकारी नोकऱ्यांमध्ये 26% आरक्षण लागू केले होते. आणि त्यानंतर आपण बघितले असेल केंद्र सरकारमध्ये जेव्हा VP सिंग हे पंतप्रधान झाले तेव्हा OBCंना 27% आरक्षण देण्यात आले होते. जेव्हा कर्पूरी ठाकूर यांनी या वर्गाला 26% आरक्षण दिले तेव्हा बिहारची परिस्थिती अत्यंत बिघडली होती आणि जनता सरकारच्या दबावामुळे कर्पूरी ठाकूर यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामासुद्धा द्यावा लागला होता. विच मल्टीनॅशनल हेल्थकेअर कंपनी हॅज सेटअप इट्स डिजिटल सेंटर फॉर एक्सलन्स इन पुणे? कोणत्या बहुराष्ट्रीय कंपनीने त्यांचे डिजिटल सेंटर ऑफ एक्सलन्स पुण्यामध्ये स्थापन केले आहे? द आन्सर इज रोश कंपनी. उत्तर आहे रोश कंपनी. ROCHE, रोश. रोश celebrates a major turning point in its Indian history
with the official opening of its Digital Center of Excellence in Pune, India. रोश ही एक बायोटेक फार्मास्युटिकल आणि डायग्नोस्टिक डिजिटल कंपनी आहे. ती आरोग्य सुविधांना लागणारी जी उत्पादनं आहेत त्यांच्याशी निगडीत ही कंपनी आहे. रोश ही स्वित्झर्लंडची कंपनी आहे. रोशचे हेडक्वार्टर स्वित्झर्लंडमधील बेसल शहरात आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे असे जागतिक केंद्र डिजिटल सेंटर ऑफ एक्सलन्स रोश या कंपनीने पुण्यामध्ये स्थापन केले आहे. हु इज द फर्स्ट वोटर ऑफ महाराष्ट्राज फर्स्ट विधानसभा कॉन्स्टिट्युएन्सी. महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाच्या विधानसभा मतदारसंघातील पहिल्या क्रमांकाचा मतदार कोण आहे? उत्तर आहे रेवता तडवी. द आन्सर इज रेवता तडवी. रेवता तडवी ह्या 48 वर्षीय महिला आहेत. त्या नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मणिबेली गावच्या आहेत. जेव्हा सरदार सरोवर बांधण्यात आला तेव्हा या सरोवरामध्ये जे धरणग्रस्त आहेत, सरोवरग्रस्त जे आहेत, यामध्ये 29 गावे यामध्ये गेली. त्या 29 गावांचे अजूनही पुनर्वसन झाले नाही. तर ते सरदार सरोवरबद्दल थोडी माहिती बघूया. या पुनर्वसनाबद्दल मणिबेलीच्या पुनर्वसनाचा प्रश्न 1985 पासून चर्चेत आलेला आहे. विविध 200 देशातील स्वयंसेवी संस्थांनी पुनर्वसनाचे मणिबेली डिक्लेरेशन करून 25 वर्षे झाली असतील. 1/1/1987 पूर्वी 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाचे संपूर्ण पुनर्वसन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश होते आणि पुनर्वसनाचा खर्च गुजरात सरकारकडून केला जाणार होता. परंतु अजूनही या 29 गावांचे पुनर्वसन झाले नाही आणि त्यातील एक गाव आहे मणिबेली. आणि महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाच्या विधानसभा मतदारसंघातील पहिल्या क्रमांकाच्या ज्या मतदार आहेत त्या आहेत रेवता तडवी. त्या मणिबेली गावच्या आहेत.